तर मित्रांनो, मान्सूनच्या या सीझनमध्ये अचानक भयानक प्लॅन करून आम्ही निघालो भ्रमंतीला, एका ग्रुपसोबत आद्राई जंगल ट्रेकला. मध्यरात्रीच्या या छान प्रवासात गाण्यांच्या तालावर ग्रुप ट्रेकर्स टेका धरत मजा करत होते. पुढे शिवजन्मभूमी जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून प्रवास पुढे चालू ठेवला. भल्या सकाळी माळशेज येथे पोचून धुक्याची ही झालर बघण्याचा मोह आवरला नाही. पुण्याहून 130 किलोमीटर असलेलं आद्राईचं बेस विलेज म्हणजे खिरेश्वर गाव. ट्रेकर ग्रुपने गावातल्याच एका घरामध्ये विश्रांतीसाठी सोय केलेली होती व आम्ही सकाळी गरम गरम पोह्याचा स्वाद घेत ट्रेकला सुरुवात केली. चारी बाजूनी निसर्गाने भरलेले गाव पाहण्याचा आनंदच वेगळा आहे. आद्राईकडे जाताना वाटेत प्राचीनकालीन नागेश्वराचे मंदिर आहे. मंदिरात सर्वांनी दर्शन घेतले. मंदिराचा इतिहास अनोखा आहे व तो नक्की जाणून घ्यावा. पुढे सह्याद्रीच्या पाऊलवाटा या ट्रेक ग्रुपने आम्हाला ट्रेकिंग गाईड टिप्स व सेफ्टी संदर्भात माहिती दिली. आद्राईचा ट्रेक म्हणजे सर्व पाऊलवाटांचा खेळ. आजूबाजूला भातशेती, निसर्गमय वातावरण, यातून वाट काढत पुढे जाणे एखाद्या नवीन दुर्गप्रेमीलाही सहज सोपे आहे. मधील भागी छान मोठे पठार आहेत व तिथे आपण फोटोग्राफी आणि निसर्गाला कॅप्चर करू शकता. ट्रेकटेलमध्ये छोट्या छोट्या पॅचमध्ये साठणारं पाणी आणि त्यातून चालण्याची मजा काही वेगळीच आहे. वाटेत जलतलावातून तयार झालेले छोटे धबधबेही आपल्याला पाहायला मिळतात. आद्राई ट्रेक हा बेस विलेजपासून 2200 फीटवर आहे व 7.5 किलोमीटर लाँग असा आहे, जो की आपण 3-4 तास काही ब्रेक्समध्ये पार पाडू शकता. वाटेत आपल्याला नैसर्गिक तयार झालेले अनेक असे छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतात व त्यांचा आवाज म्हणजे रोजच्या जीवनातल्या रुटीनमधून एक पीसफुल रिफ्रेशमेंटच. सर्व ग्रुप ट्रेकर्स वातावरणाचा आनंद घेत एका जोशात आद्राई जंगलाकडे कूच करत होते. या मोसमात मधीच येणारे धुके आणि निसर्गाचं मॅजिक आपल्याला पाहायला मिळते. पुढे आल्यावर आपल्या विशाल रूपाने, त्यावरून वाहणारे धबधबे व उंचीने लक्ष वेधून घेणारा हा कडा सर्वांचाच पॉइंट ऑफ अट्रॅक्शन ठरतो. आद्राईचे जंगल चालायला जितके सोपे तितकेच दिसायला भयान. वरील जंगल भागात हरिण, सांबर व बिबट्या यांचं वास्तव्य आहे असं गावकरी म्हणतात. काही भागात अवघड पॅच देखील आहेत जिथे आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. जंगलामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती, झाडांचे प्रकार आपण पाहू शकता. आद्राईचं हे किर्र शांतता पसरलेलं जंगल आपल्याला पुढील धबधब्याच्या पाण्याचा आवाज घेण्यासाठी व तिथे जाण्यासाठी मोह घालतो. पुढे वाट काढत आपण आद्राई जंगलाच्या खालच्या बाजूस येता, जिथे आपल्याला अनेक सुंदर धबधबे पाहायला मिळतात. धबधब्यांच्या पॉइंटवर अनेक छोटे छोटे खायचे स्टॉल आहेत जिथे पर्यटक शॉर्ट ब्रेक घेऊन विश्रांती करू शकतात. पुढे आपल्याला बघायला मिळते आद्राई जंगलाला चारी बाजूनी वेढलेले मोठे मोठे डोंगर व धबधबे वाहून नेणारे कडे, जिथे तुम्ही पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद लुटू शकता. जंगलातील अनेक छोटे छोटे धबधबे, वॉटर पॉइंट्स आपल्याला आनंद देतात आणि त्यालाच जोड असते गरम गरम भजी आणि कणसाची. आद्राईच्या परतीच्या वाटेत खालील बाजूस आल्यावर हे सुंदर असे पठार बघायला मिळते, जिथे निवांत पडून या सह्याद्रीचा मस्त आनंद लुटता येतो. त्यासोबतच पठाराच्या पलीकडील बाजूस सर्वांचं लक्ष वेधून घेणारा
महाराष्ट्रातील प्रसिद्ध काळू वॉटरफॉलचे दर्शन होते. लांबून सुंदर शांत दिसणारा हा धबधबा तितकाच विशाल रौद्र रूपात वाहणारा आहे. तर असा हा आदराईचा आनंद आम्ही घेतला. तुम्ही नक्की भेट द्या आणि आपला अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा.